friends. Today I will discussing the neutrons or extranuclear parts. In the last lecture, I will discussing the protons and nucleus. Okay, or atomic structures. How atomic structures is discovered by the scientist Bohr. Uh, okay, so I will in this lecture I will discussing the neutrons. What is neutrons? What is the extranuclear parts, and what is mean by the electrons in the structure of the Bohr atomic models. Okay, so neutron is a electrically neutral subatomic particles. Proton is a electrically positive. Okay, protons is electrically positive and neutrons is electrically negative subatomic particles. Proton is also subatomic particles, electron is also subatomic particles, and neutron is also the subatomic particles, but charges in that case is a different. You see on uh, screen, you see that the proton is a positively charged, proton is a subatomic particles, neutrons is a subatomic particles. There is a no charge, there is a electrically neutrals, and electrons is a negatively charged particles. Okay, so the neutron is an electrically neutral subatomic particles and is denoted by the symbol N. Proton is denoted by P, small p, and electron is denoted by E raised to the minus. So discussing in the next, so the neutrons have the symbols N. The number of the neutrons in the nucleus is denoted by symbol N. किती number of electrons present in the किती number of न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्याची नंबर हे यांना डिनोट करतात. ओके, द ॲटॉमिक न्यूक्लियाय ऑफ ऑल द एलिमेंट्स एक्सपेक्ट हायड्रोजन विथ ॲटॉमिक मास 1 U, म्हणजे 1 U मीन्स 1 डाल्टन्स. ओके, याची किंमत आपण पाहिली होती 1.66 इंटू 10⁻27. ओके, कुलोम के जी. तर ती किंमत आपण पाहिली होती. तर मी काय म्हणलं की ॲटॉमिक न्यूक्लियाय ऑफ ऑल द एलिमेंट्स एक्सपेक्ट हायड्रोजन विथ ॲटॉमिक मास 1 U, म्हणजे ॲटॉमिक न्यूक्लियाय जे काही न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये ते काही इलेक्ट्रॉन्स, ॲटॉमिक न्यूक्लियाय म्हणजे त्या न्यूक्लियसमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत एक्सेप्ट हायड्रोजन सोडून बाकी व्यतिरिक्त जे काही एलिमेंट्स आहेत 117 एलिमेंट्स त्याच्यामध्ये विथ ॲटॉमिक मास, त्यांचं जे काही न्यूट्रॉन्सचं ॲटॉमिक मास असते, प्रत्येक न्यूट्रॉन्सचं ॲटॉमिक मास हे हायड्रोजनला सोडून बाकी 117 एलिमेंटमध्ये हायड्रोजनचं मास किती असते 1 डाल्टन्स. ॲज लाईक प्रोटॉन्सचं जेवढं काय मास असते तेवढंच मास हे न्यूट्रॉन्सचं असते. ओके, हायड्रोजन ॲटम सोडून. तर हायड्रोजन ॲटम सोडून म्हणजे प्रोटॉनचं जेवढं काय मास आहे, प्रोटॉनचं मास किती आहे 1 डाल्टन 1 U. ओके, 1.66 इंटू 10⁻27 kg एवढं वेट किंवा एवढं मास कोणाचं आहे त्या प्रोटॉनचं आहे, आणि न्यूट्रॉनचं सुद्धा तेवढंच असते मास. ओके, and the mass of the neutron is approximately 1 U for 1 dalton. Okay, which is almost equal to the protons, आणि हे इक्वल प्रोटॉनच्या इक्वल असते. ओके, याच्यामुळं प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांचं दोघांचं मास हे इक्वल असते असं आपण गृहीत धरू. असतेच, ठीक आहे. एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मीन्स दॅट द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर include electrons revolving around the nucleus and the empty space in between the nucleus and the electrons. एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट म्हणजे काय की ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये, तुम्हाला जर ॲटॉमिक स्ट्रक्चर माहीत असेल, वरी बघा की ॲटॉमिक स्ट्रक्चर दिसायला तुम्हाला. ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये काय दिसायला आहे की केंद्रकाभोवती जे काही इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह व्हायलेत, जे काही न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन्स फिरायलेत, परिभ्रमण करायलेत. ओके, तर फिरत आहेत, रिव्हॉल्युशन करत आहेत सर्क्युलर पाथमध्ये. तर तिथं जे काही तुम्हाला दिसायला एम्प्टी स्पेस इन बिटवीन द न्यूक्लियस अँड द शेल आणि न्यूक्लियसमध्ये एम्प्टी स्पेस दिसायला आहे, आणि के सेलमध्ये जे काही एम्प्टी स्पेस दिसायला आहे ते एम सेलमध्ये सुद्धा आहे, एल सेल सुद्धा मध्ये आहे. म्हणजे त्यांच्या दोघांमधले प्रत्येक सेलमध्ये एक अंतर आहे, आणि ॲटम म्हणजे न्यूक्लियस आणि सेलमध्ये जे काही अंतर आहे, आणि सेल आणि शेलमध्ये जे काही अंतर आहे त्या दोन्हीमधलं अंतर म्हणजे एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. ते काय असणार आहे एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. ठीक आहे.
आता आपण बघणार आहे की इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय. इलेक्ट्रॉन्स sorry electrons is a negatively charged particles, discussing in the so electrons is the negatively charged subatomic particles and is denoted by the symbols e raised to minus sign, e raised to minus sign. We see that we have see e raised to minus sign. This is the symbol of electrons, okay, and is denoted by e raised to minus sign. Each electrons carries 1 unit of the negatively charge. प्रत्येक इलेक्ट्रॉन हा एक युनिट, 1 unit ऑफ निगेटिव्हली चार्ज. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो? 1 युनिट, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन चार्ज असतो याच्यामध्ये. तर हे डिनोट करतात, म्हणजे हे इज इक्वल टू -1 असा असतो तो. तर प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक इलेक्ट्रॉन एवढं चार्ज असते, म्हणजे -1 हा -1 एवढं चार्ज असते. आणि ईची किंमत आपल्याला माहिती आहे. ईची किंमत आपल्याला किती आहे की 1.6 × 10⁻⁻19 कुलॉम. ही जी काय आपण प्रोटॉनच्या याच्यामध्ये डिस्कशनमध्ये बघितलं होतं की ईची किंमत किती आहे, इलेक्ट्रॉन व्होल्ट किंवा इलेक्ट्रॉन्स, त्याची किंमत किती आहे तर 1.6 × 10⁻19 कुलॉम, -19 कुलॉम एवढा चार्ज असतो. तर इलेक्ट्रॉन्सवर सुद्धा चार्ज किती असतो, तर इलेक्ट्रॉन्सवर प्रोटॉन एवढा चार्ज असतो, पण प्रोटॉनमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो, पण इलेक्ट्रॉनवर हा निगेटिव्ह चार्ज असतो. ओके, याच्यामुळं आपल्याला आपण बघितलं होतं की प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांच्या दोघांमधलं चार्ज हे कसं होतं, इलेक्ट्रिकल न्यूट्रल. हे बघूया आपण पुढे. तर ईच इलेक्ट्रॉन्स कॅरीज 1 unit ऑफ द निगेटिव्हली चार्ज -1 तुम्हाला दिसत असेल इथं हे -1 द मास ऑफ an electrons is 1800 times less than that of the hydrogen atoms. आणि इलेक्ट्रॉन्सचं जे काही मास असते म्हणजे त्याचं वस्तुमान असते, ठीक आहे, ते कमी असते. किती तर 1800 टाइम्स, हायड्रोजन ॲटमपेक्षा 1800 टाइम्स कमी असते, खूप कमी असते त्याचं मास, वजन, ठीक आहे, दॅन द हायड्रोजन ॲटम. देअरफॉर द मास ऑफ ॲन इलेक्ट्रॉन्स कॅन बी ट्रीटेड ॲज अ निग्लेजिबल. याच्यामुळंच आपण इलेक्ट्रॉन्सचं जे काही मास आहे हे गृहीत धरत नाही, आपण निग्लेजिबल असं मास म्हणतो. ओके, इलेक्ट्रॉन्स इज द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट रिव्हॉल्व्स इन द डिस्क्रीट ऑर्बिट्स अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन्स इज अ एक्स्ट्रा न्यूक्लियर. इलेक्ट्रॉन्स कुठं असतो, एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टमध्ये असतो आणि हे अराउंड द न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतो. द ऑर्बिट बीइंग द 3 डायमेन्शनल इन नेचर. आणि जे काही ऑर्बिट असतो, हे ऑर्बिट फक्त तुम्हाला हे 2 डायमेन्शन दिसायले, तुम्हाला जे काही स्ट्रक्चर दिसायले, स्ट्रक्चर ऑफ द ॲटम्स जे काही बोर्सनं डिस्कवर केलं हे तुम्हाला खाली दिसायले, तर हे 2 डायमेन्शनमध्ये दाखवलेलं आहे. पण हे 2 डायमेन्शनमध्ये नसते, तर 3 डायमेन्शनमध्ये. म्हणजे त्याची जी काही शेल असते फिरण्याची, सर्क्युलर ऑर्बिटमध्येच फिरतो पण त्याच्या भोवती फिरतो. हे कशा प्रकारे असतं तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे. हे जर इलेक्ट्रॉन, हे जर न्यूक्लियस असेल, त्या न्यूक्लियसच्या भोवती अशा प्रकारे म्हणजे सर्व बाजूनं, चारही बाजूंना तो फिरत असतो. ओके, तर म्हणजे 3 डायमेन्शनल फिरत असतो. 3 डायमेन्शनल त्याच्या सेल असतात, ऑर्बिट असतात. द ऑर्बिट्स बिंग द 3 डायमेन्शनल इन नेचर, अ टर्म्स शेल इज युज्ड इन द स्ट्रीट ऑफ द टर्म्स ऑर्बिट. The energy of an electrons is determined by the shell in which it is present. एनर्जी, इलेक्ट्रॉनची जी काही एनर्जी आहे आपण कशावरून ठरवणार, तो इलेक्ट्रॉन कुठल्या सेलमध्ये आहे, कुठल्या सेलमध्ये तो इलेक्ट्रॉन्स आहे त्यानुसार त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी ही आपण ठरवत असतो. म्हणजे तर हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा जो इलेक्ट्रॉन आपल्याला दिसायला आहे, हा इलेक्ट्रॉन हा कुठल्या सेलमध्ये आहे, पहिल्या सेलमध्ये. पहिल्या सेलचं नाव काय, के. तर हा के मध्ये आहे. मग याची जर इलेक्ट्रॉनची जर एनर्जी सपोज याची जर 10 असेल, तर या इलेक्ट्रॉनची सुद्धा एनर्जी किती असणार आहे, 10 असणार आहे. त्या सेलमध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची एनर्जी किती असणार आहे, 10 असणार आहे. तर मग इलेक्ट्रॉनची एनर्जी ही कशावर आधारित असते, कोणत्या सेलमध्ये तो इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्यावर त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी आधारित असते. ओके, the number of the electrons in the extranuclear part is equal to the number of the protons in the nucleus. जेवढे काही नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टमध्ये असतात, जेवढे काही एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट म्हणजेच ऑर्बिट, जेवढे काही इलेक्ट्रॉन्स हे ऑर्बिटमध्ये असतात,
ठीक आहे. तर तेवढेच नंबर ऑफ प्रोटॉन्स हे न्यूक्लियसमध्ये असतात. म्हणजे नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द ऑर्बिट ऑर एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ द प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस. म्हणजे तेवढेच नंबर ऑफ द प्रोटॉन्स न्यूक्लियसमध्ये असतात. जेवढे काही इलेक्ट्रॉन्स हे शेलमध्ये असतात तेवढेच नंबर ऑफ द प्रोटॉन्स हे न्यूक्लियसमध्ये असतात. आणि त्यामुळं the number of the electrons in the extranuclear part or the orbit is equal to the number of the protons in the nucleus. It denoted by Z. Therefore इलेक्ट्रिकली म्हणजे जे काही चार्ज, पण यांचा चार्ज जे काही यांच्या दोघांवर चार्ज आहे, त्यांचा जे काही चार्ज आहे त्यांचा चार्ज हा निगेटिव्ह म्हणजे अपोजिट असतो. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, सेम चार्ज असतो. म्हणजे किती असतो तो प्रोटॉनवर चार्ज? 1.1 इलेक्ट्रॉन 1 ई असतो की नाही, तर तो किती असतो? 1.66 हो की नाही, 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलॉम्ब असतो. त्याच प्रकारे इलेक्ट्रॉनवर सुद्धा तेवढाच चार्ज असतो, पण इलेक्ट्रॉनवरचा चार्ज हा निगेटिव्ह असतो. म्हणजे इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? -1.6 इंटू 10⁻⁻19 कुलॉम्ब एवढा चार्ज ॲज अ प्रोटॉनवर असतो, पण साईन चेंजेस. मग यांचं जर पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह केलं तर आपण काय येणार? उत्तर 0 येणार. मग त्याच्यामुळंच आपण म्हणतो की ॲटम किंवा जे काही ॲटम आहे हे ॲटम हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल, हे जे थॉम्सन्सनं आपल्याला म्हणजे रुदरफोर्डनं आपल्याला सांगितलं होतं किंवा थॉम्सन्सनं आपल्याला सांगितलं होतं की ॲटम्स हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. तर मग न्यूट्रल कशामुळे असतो? तर जेवढा काही अमाऊंट ऑफ चार्ज आहे प्रोटॉनवर तेवढाच अमाऊंट ऑफ चार्ज इलेक्ट्रॉनवर सुद्धा असतो. पण हे जे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, जे काही प्रोटॉन्स सब ॲटॉमिक पार्टिकल, इलेक्ट्रॉन इज अनदर सब ॲटॉमिक पार्टिकल्स, यांच्या दोघांवर चार्जेस इक्वल जरी असले, म्हणजे ते चार्जची क्वांटिटी जरी इक्वल असली तरी सुद्धा त्यांची जे काही साईन आहे हे विरुद्ध असतात. यामुळंच काय होतं की पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह काय होतं? 0 होतं. मग याच्यामुळं जे काही ॲटम्स आहे ॲटम्सवर कुठल्याही प्रकारचा चार्ज राहत नाही, ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल होतं. ओके, atoms become electrically neutral. So discussing the some importance. Okay, there is another, the mass of an electrons being the negligible, therefore the mass of an atom is mainly due to the protons and the neutrons. Some another information, the mass of an electrons being the negligible, इलेक्ट्रॉनचं जे काही मास असते ते किती असते? आपण बघितलं होतं की 1 डाल्टन्स एवढं असते हो की नाही. तर ते किती असते? म्हणजे खूप कमी असते मास इलेक्ट्रॉनवरचं. इलेक्ट्रॉन्सचं जे काही मास आहे ते निग्लेजिबल असते. मास ऑफ द इलेक्ट्रॉन्स इज निग्लेजिबल हो की नाही, याच्यामुळे आपण त्याला निग्लेक्ट करतो. देअरफॉर द मास ऑफ एन ॲटम इज मेनली ड्यू टू द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. याच्यामुळंच जे काही मास आहे आपण पहिले बघितलं होतं की कॉन्सन्ट्रेटेड मास ऑफ द ॲटम्स इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. मास ऑफ द ॲटम्स इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस असा आपण पॉईंट बघितला होता. सर्व काही मास हे न्यूक्लियसमध्ये एकवटलेलं असते. इथं याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की जे काही इलेक्ट्रॉन्स आहे इलेक्ट्रॉन्सवर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो, आणि इलेक्ट्रॉन्सवर चार्ज नसतो म्हणजे ते निग्लेक्ट म्हणजे खूप कमी चार्ज असतो आणि ते निग्लेजिबल चार्ज असतो तो, तर तो आपण घेत नाही. तर याच्यामुळं जे काही वजन आहे त्यांचं जे काही वजन आहे हे कशावर अवलंबून असतं? न्यूक्लियसवर अवलंबून असतं. न्यूक्लियसमध्ये काय असतं? प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन्स असते. प्रोटॉन्सचं पण मास असते आणि न्यूट्रॉनचं सुद्धा मास असते. यांच्या दोघांची मासची बेरीज ही म्हणजेच त्या ॲटमचं मास असतं. दोघांच्या मासची बेरीज ही म्हणजेच ॲटमचं मास असतं. कोणत्या दोघांची? तर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांच्या दोघांच्या वजनाची बेरीज जर केली तर ती म्हणजेच त्या ॲटमचं मास असतं. तर त्यालाच आपण ॲटॉमिक मास असं म्हणतो. ओके, टोटल नंबर ऑफ द प्रोटॉन्स अँड द न्यूट्रॉन्स इन अँड ॲटम्स इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास नंबर. आणि ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट, आणि त्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास हे कशावर अवलंबून असतं? त्या किती नंबर ऑफ प्रोटॉन्स त्या न्यूक्लियसमध्ये आहेत, किती नंबर ऑफ न्यूट्रॉन्स त्या न्यूक्लियसमध्ये आहेत. तर तेवढं अमाऊंट, जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच न्यूट्रॉन असतात, हे लक्षात ठेवा. तर किती नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत, किती नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आहेत, त्यांच्या दोघांचं मासची बेरीज म्हणजेच त्या ॲटममधलं मास. ओके नाही. तर ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय?
ॲटॉमिक मास वेगळं आणि ॲटॉमिक मास नंबर वेगळं. ठीक आहे. ॲटॉमिक मास म्हणजे काय की किती नंबर ऑफ मास आहे त्या प्रोटॉनवर किती आहे आणि न्यूट्रॉनवर किती आहे, यांच्या दोघांचे ॲडिशन म्हणजे ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय की किती अमाऊंट ऑफ प्रोटॉन आहेत त्या न्यूक्लियसमध्ये आणि किती अमाऊंट ऑफ न्यूट्रॉन्स आहेत त्या न्यूक्लियसमध्ये. म्हणजे जर दोन प्रोटॉन असतील तर दोनच इलेक्ट्रॉन म्हणजे दोनच न्यूट्रॉनसुद्धा असणार. तर मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स यांच्या दोघांची बेरीज, यांच्या दोघांच्या वस्तुमानाची बेरीज 2 जर असले 2 + 2 4, तर मग ते ॲटॉमिक मास नंबर किती असणार त्या एलिमेंटचा 4 असणार आहे. ओके. तर 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन त्यांच्या दोघांची बेरीज म्हणजे ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास इज अ व्हेरी डिफरंट, ॲटॉमिक मास नंबर इज अ डिफरंट. ओके. द मास number is denoted by A. A is denoted by mass number. Z is denoted by atomic number. Okay. See in the तुम्ही पाहिलं की मागच्या लेक्चरमध्ये A is denoted by atomic mass number. Okay. आणि Z is denoted by atomic number. The together as shown in the figure, as shown in the description text, you see that the A is a atomic mass number and Z is the atomic number and the symbol म्हणजे काय की कुठल्या एलिमेंटचा तो कुठला एलिमेंट आहे. जर हायड्रोजन एलिमेंट असेल तर इथं सिम्बॉल H येणार, ऑक्सिजन एलिमेंट असेल तिथं सिम्बॉल O येणार, कार्बन एलिमेंट असेल तिथं सिम्बॉल C येणार, फॉस्फरस एलिमेंट असेल तिथं सिम्बॉल P येणार, पोटॅशियम असेल K येणार. तर ही सिम्बॉल सुद्धा लक्षात ठेवावं लागते, तुम्हाला ते एलिमेंट पाठ करावे लागतील. तर तिथं जो काही सिम्बॉलिकली दाखवलं जाते तर ते सिम्बॉलिकलचं मिनिंग काय. फॉर एक्झाम्पल द कन्व्हेन्शनल सिम्बॉल्स C फॉर कार्बनचा ॲटॉमिक नंबर तुम्ही जसं पिरियॉडिक टेबलमध्ये बघितला तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे आणि त्याचा ॲटॉमिक मास नंबर हा किती आहे 12 आहे. कशामुळं आता हे कशामुळं ॲटॉमिक मास नंबर 12 कशामुळं तर प्रोटॉन्स इथं किती आहे 12 कशामुळं तर लक्ष द्या की 12 कशामुळं आला तो तर प्रोटॉन्स किती आहेत जेवढे काही इलेक्ट्रॉन्स असतात तेवढेच काय आपण म्हणतो प्रोटॉन्स असतात. हो की नाही. जेवढे काही इलेक्ट्रॉन्स तेवढेच प्रोटॉन्स. आपण बघितलं होतं की जेवढे काही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ज्या ऑर्बिटमध्ये आहेत तेवढेच प्रोटॉन्ससुद्धा असतात. आपण बघितलं होतं हे काय प्रोटॉन्स. ओके. प्रोटॉन्स तर 6 प्रोटॉन्स आहेत आणि जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत तेवढेच काय असतात न्यूट्रॉन्स असतात. मग किती 6 हे सुद्धा 6 म्हणजे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची जर बेरीज केली तर किती येणार आहे 6 + 6 म्हणजे 12. ओके. तर न्यूट्रॉन्सची व्हॅल्यू ही चेंज होते, सेमच असतील असं नाही. न्यूट्रॉन्स चेंज होऊ शकतात. ते आयसोटॉप्स याच्यामध्ये आपण बघणार आहेत की आयसोटॉप्स म्हणजे काय. तर चेंजेस होत असते न्यूट्रॉन्सची व्हॅल्यू. तर इथं काय असते की जनरली प्रोटॉन्स जेवढे असतात तेवढेच न्यूट्रॉन्स असतात. तर 6 + 6 म्हणजे 12. म्हणजे हे काय झालं नंबर ऑफ द ॲटॉमिक मास नंबर ऑफ कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर. इथं C12 दाखवले तुम्हाला C12. तर इथं काय हे 12 म्हणजे ॲटॉमिक मास नंबर डिनोटेड बाय A आणि हे 6 दाखवले ॲटॉमिक नंबर. ओके. हे तुम्हाला समजलं असेल. ऑक्सिजनबद्दल सुद्धा असंच असते किंवा दुसऱ्या एलिमेंटबद्दल सुद्धा. तर क्वाईट डिफरंट काय असते तुम्हाला तुमच्या स्टँडर्ड पुरतं की न्यूक्लियसमध्ये जे काही प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते असं सपोज करा. न्यूट्रॉनची संख्या सारखी नसते, ती तुम्हाला नंतर कळेल आयसोटोप्समध्ये. तर मीन्स दॅट द ॲटॉमिक नंबर दॅट इज द प्रोटॉन नंबर ऑफ कार्बन इज 6. प्रोटॉनचे नंबर 6 अँड द मास नंबर ऑफ द कार्बन इज 12. कशामुळं तर 6 + 6 म्हणजे 12. मास नंबर म्हणजे काय की सम ऑफ द प्रोटॉन्स अँड द summation of the protons and neutrons present in the nucleus are called as atomic mass number. Okay. Or quantity of the protons present in the nucleus or quantity of the neutrons present in the nucleus, summation of this and they form the atomic mass number. Okay. From this it is also learned that the nucleus of the carbons containing the 12 6 is the first is the atomic मास नंबर अँड सेकंड इज ॲटॉमिक नंबर दॅट इज न्यूट्रॉन्सचं 6. याच्यामुळे आपल्याला काय समजलं की न्यूट्रॉन्स किती येतात 6 आहेत. ओके नाही. तर यानुसार तर ॲटॉमिक मास नंबर हे चेंजसुद्धा होत असतो.
तर ते न्यूट्रॉन्सच्या संख्येवर आधारित असतो. प्रोटॉनची संख्या ही इलेक्ट्रॉनच्या संख्येइतकी असते, पण न्यूट्रॉनची संख्या ही त्याच्या संख्येइतकी असू शकते आणि नसू शकते. ओके, तर some queries in your book, you see some queries. Okay, use your brain power. So you use your brain power to 3 4 or 5 question. 5 plus 4 is a 9 question. On you solve any queries in that lecture, you can send me. Okay, so I hope you understand the concepts of structure of discover the Bohr, Neil Bohr, scientist in 1913. So uh, memorize all these things in shortly. First is a Bohr's are the three postulates uh, are discovered in the scientist Bohr. Three postulates. First is the all the electrons are revolves in the circular orbits. Second is the energy of the electrons are constant in the same shell. And third is the uh, electrons are moving from the inner orbit to the outer orbit. They are the absorb the energy, and electrons from the outer orbit to the inner orbit, they are the emit the energy. Okay, then the shells, Bohr discovered the atoms, shells of their atoms. Their number is the K, L, M, N. Distribution in the next video, I will discussing the distribution of distribution of the electrons in the orbits. So atomic structure, Bohr discovered the atomic structure. In that atomic structure, there are the three components. Atoms are formed by the nucleus and the extranuclear parts. ओके, तर ॲटम्स हा न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टपासून बनलेला असतो. इन द स्ट्रक्चर ऑफ द न्यूक्लियस देर आर द टू सब ॲटॉमिक पार्टिकल्स. One is the protons, there are the positive charge in their protons, and the second is the neutrons. In the no charges, they are the electrically neutrals. Okay, protons and neutrons discuss in this lecture. So second is the electrons is the negatively charged particles. Okay, electrons is the negatively charged particles, and number of the protons present in the outermost shells or extranuclear parts is the same as the number of the protons present in the nucleus. Okay, what is the two main definitions or two main concepts discussing which concept? First is the atomic number. Atomic number म्हणजे काय की number of the protons and the number of the protons in the nucleus is called as atomic number, and atomic mass number is the number of the protons plus number of the neutrons present in the nucleus. Number of the protons and number of the neutrons present in the nucleus are called as the atomic mass number. Okay, atomic number is denoted by Z and atomic mass number is denoted by A. सम पिरियॉडिक टेबल वाचा. पिरियॉडिक टेबल कशा प्रकारे आहे तो अभ्यासा, त्याच्यामधले एलिमेंट पाठ करा, आणि काही याच्यामध्ये अडचणी असतील तर मला विचारा. ओके, आय विल स्टॉप हिअर. थँक्यू.